डाळ पण तेच तर खाऊ चटणी आपण का. हो. आमची माया मस्त डाळ शिजवे पहिले बापासोबत जेवत होते काय भाकरी आणि चटणी घे मग जबरदस्त जेवण वावरत घरी खाऊन वावरत होते. का चालू आहे तो सकाळी सकाळी कणिक भिजवत आहो. कणिक. आज कणिक बनवायचं बघा का. नाही, पोळ्या बनवतो. असं का. मला वाटलं पोळ्या कणिकच बनवते का का म्हणलं. नाही, पोळ्या बनवतो. चटणी बनवली. चटणी कसे काचो कांदे. कांदे चटणी बाय मस्त आवडते मला थोडी चटणी. भाकरी पाहिजे मग त्या चटणीसोबत कांद्याच्या मस्त लागत होती. नाही बनवलं भाकरी. हो तेव्हा मग तू एकटीच तर खाशील मग मग ते. एकटीसाठीच बनवलं का? हा सांगता ते मग. तुम्हाला देतो ना. तुला वाटलं खाशील मग एकटीच. तर हे चटणी डाळीची नाही बनवली का. नाही, डाळ टाकून चटणी नाही बनवलं. ते म्हणजे शिजवलेली डाळ त्याच्यामध्ये कांदा कापला का टाकली दिली भाकरीवर. डाळ पण तेच तर खाऊ चटणी आपण का. हो. आमची माया मस्त डाळ शिजवे पहिलं हां आणि डाळ काढून घे का वाटीमध्ये. मग कांदा कापे कांदा त्याच्यात टाके तिखट तेल मीठ टाके आणि ते चटणी मग भाकरीवर दे वावरात. मग 2-4 भाकरी त्याला वावरात घेऊन वावरात आणि मग बापासोबत जेवत होते काय भाकरी आणि चटणी घे मग जबरदस्त जेवण वावरात घरी खाऊन वावरत होते. जबरदस्त चव लागते हो ते. तुम्ही खाल्ली का अजून कधी खाल्ली. ती चटणी. हो. कशी लागते चांगली. मग एकदम लागते ती चटणी. हो ना. मग ते चटणी गावाकडची तुम्ही खाल्ली का सांगा भावांना चटणी ती साध्या पद्धतीमध्ये. तशा लई चटणी बनते कांद्याच्या म्हणा पण ही एक पद्धत आहे गावची विदर्भातली गावरान पद्धत. चाललंय सुमिता तसे तुलाच पद्धत आहे हो. घरीच राहायचो दोघांना. घरीच आहे का. आवडल्यास लाईक करा कमेंट करा. गावाकडचे व्हिडिओ पाहता आणि आमचं नवीन चॅनल उत्तम सुमित्रा मराठी व्हिडिओ सबस्क्राईब करा. त्यात आम्ही वैशिष्ट्यपूर्ण मोठे मोठे व्हिडिओ टाकत राहतो. तर त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब. नमस्कार. हाईक करा कमेंट करा.